नमस्कार, मी गौरव शेलार. आज आपण उल्हासनगर प्रभाग क्रमांक 18 येथे अ आणि ब येथे अपक्ष उमेदवार उभे आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. दादा, काय सांगाल? आज प्रभाग क्रमांक 18 मधून आपले दोन उमेदवार उभे आहेत, अ आणि ब यासाठी. तर निवडणूक आपण कशासाठी लढत आहात? निवडणूक लढाई प्रथमतः आपला परिचय सांग. यांचा उमेदवारचा नाव सांगतो तुला. सविता निलेश जोशी. माझं नाव ऋतुजा सिकंदर सिंग. मी प्रभाग क्रमांक 18 ब मधून उभी आहे. आणि तुम्ही मी 18 अ मधून उभी आहे. काय सांगा? कसं आहे, निवडणूक लढवायचा विषय महत्त्वाचा काय आहे की गेले अनेक वर्ष जे इथे नगरसेवक आहेत त्यांचा कार्यकाळ आम्ही इतके वर्ष झाले 40 वर्षापासून बघत आलेलो आहोत. फक्त निवडून यायचं, नंतर तोंड नाही दाखवायचं, प्रभागाकडे बघून नाही घ्यायचं. मी इथला नाही, हा माझा वार्ड नाही, ह्या समस्या आम्ही बघतो. इथल्या त्रासाला कोणत्याही प्रकारचा न्याय दिला जात नाही. मग ह्याच्यातनं काहीतरी पर्याय काय असावा, त्यासाठी आपण लढल्यावरती जिंकतो ह्या प्रश्नावरती आम्ही आलो आणि आमच्या लोकांनी आम्हाला समर्थन दिलं आणि सांगितलं की तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून या दोघांना उभं केलेलं आहे. लोकांच्या समस्या कशा मार्गी लावणार? लोकांच्या समस्या मार्गी लावण्याकरता सुरुवातीपासून ज्या समस्या आपण भोगतो आहोत त्याची जाणीव आम्हाला पूर्णपणे झालेली आहे. आम्हाला कोणी सांगावं की ही समस्या आहे अशी वेळ येणार नाही, कारण की त्यातनं पूर्ण आणि जो प्रभाग आहे तो चालला आहे. त्याला चांगले ज्ञात आहे की ही समस्या आहे आणि त्याच्या निराकरणासाठी जोपर्यंत आपल्याकडं कोणतं तरी संविधानिक पद येणार नाही तोपर्यंत आपण त्या समस्या सोडू शकत नाही. हे लक्षात आल्यामुळे आम्ही जर का निवडून आलो तर या प्रभागामधल्या जेवढ्याही समस्या आहे त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही संविधानिक पदाद्वारे कारभार करून यांचं निरासन करू शकतो असं आम्हाला वाटतं. शेवटचा प्रश्न विचारतो, महिलांसाठी तुमची भूमिका कशी असते? महिलांसाठी भूमिका म्हणजे कसं आहे, पुरुष वर्ग जो आहे तो त्याच्या उदरनिर्वाहासाठी घरातून बाहेर निघतो, कामकाजावर जातो, परंतु गृहिणी ज्या आहेत ह्या घरात असतात. सगळ्यात जास्त समस्या या गृहिणीलाच असतात. मग ती लाईटची असो, पाण्याची असो, महागाईची असो, आरोग्याची असो, शिक्षणाची असो. मग आमचं तरी असं वाटतं की गृहिणीपेक्षा ह्या समस्या जास्त ओळखणारा प्रभागामध्ये कुठलाही वर्ग नसणार. त्यामुळे गृहिणींनी जोपर्यंत पुढाकार घेतला नाही जाणार तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या समस्या सुटणार नाही. म्हणून आम्ही गृहिणींना पुढाकार घ्यायला लावला आहे. ज्या प्रकारे एक बाई दुसऱ्या बाईची समस्या लगेच ओळखून घेते त्याप्रमाणे ती बाईसुद्धा त्या परिसरातील सगळ्या समस्यांचं निरासन करेल. एखादी गृहिणी आपलं पोट न भरता सुरुवातीला परिवाराचा विचार करते, त्यांच्या जेवल्याशिवाय ती स्वतः जेवण करत नाही. त्याप्रमाणे गृहिणींनीसुद्धा प्रभागाचा विचार पहिले केला आणि मग स्वतःचा विचार केला तर नक्की विकास होईल असं आम्हाला वाटतं. पण महिलांसाठी कुठल्या वेगवेगळ्या उपाययोजना, महिलांसाठी उपक्रम म्हणजे आम्हाला ह्या महिलांना सक्षम करायसाठी त्यांना सगळ्यात पहिले तर कुठलं तरी कौशल्य शिक्षण देणे, त्यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा तयार करणे, त्यांना कुठला तरी रोजगार मिळवून देणे, जेणेकरून त्या सक्षम होतील आणि पुढच्या लढाईमध्ये या ठिकाणी सर्व लेडीजच दिसतील अशी मी अपेक्षा करतो. जेणेकरून महिलांना फक्त सक्षम करण्याच्या ज्या गोष्टी आता चालू आहेत वातावरणामध्ये, परंतु त्यामध्ये पुढाकार कधी घेताना कोणी दिसत नाही. म्हणून आम्ही तेच विचार केला की कोणताही उमेदवार द्यायचा तो आता लेडीजच द्यायचा, महिलाच द्यायचा, कारण की त्यांच्याद्वारेच सगळं परिवर्तन होणार हे आम्हाला लक्षात आलेलं आहे. आपण आपल्या पॅम्पलेटमध्ये असं म्हटलं आहे की आपल्या प्रभागासाठी, आपल्या लोकांसाठी सामान्यांचा पाऊल असामान्य प्रवासाकडं. हे नेमकी काय आहे, जे तुम्ही काय सांगणार? बघा, आम्ही जन्मतापासून याच प्रभागात राहतो. प्रभाग म्हणजे एक कुटुंब, आम्ही त्या कुटुंबाचे सदस्य आहोत आणि जोपर्यंत कुठलीही लढाई सुरुवात करत नाही आणि कोणताही सामान्य माणूस करत नाही तोपर्यंत त्या लढाईला कधी यश येत नाही. आणि अडथळे प्रत्येक प्रवासात असतात. ज्योतिबा फुले झाले, महात्मा फुले झाले, सावित्रीबाई फुले झाल्या, झाशीची राणी झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. यांनी जो प्रवास सुरू केला तो सामान्य नव्हता, असामान्य होता. त्यांना अडचणी आल्या, त्याच्यावर त्यांनी मात केली. ह्या सामान्य महिला आहेत, जोपर्यंत ह्या पेटून उठणार नाही आणि त्या पाऊल टाकणार नाही
तोपर्यंत विकास होऊ शकत नाही, हे आमचं पक्कं ठरलेलं आहे. ह्या उद्देशाने आम्ही ते लिहिलेलं आहे की एक सामान्य माणसाचा जो प्रवास आहे तो ह्या असामान्य दिशेने जोपर्यंत पाऊल टाकून पडत नाही तोपर्यंत यश भेटत नाही आणि तो प्रवास पूर्ण होत नाही. म्हणून आम्ही ते ब्रीदवाक्य त्यात टाकलेलं आहे.